आय आलो हाय म्या. बाळू अगं झोप झोप. अरे नग बरं नाही ना हो तुला? कोणी सांगितलं? काय नाही, काम नव्हतं म्हणून वाईफ पडले होते. भीमादानं समज सांगितलं हाय मला. मायापासून काय बी दडू नगस. तर थकली हाय, बाकी काय नाही. बा अरे तू तरी सांगाव दाडायचा तिला बरं नाही म्हणून. विचार आला होता मनात, तर म्हणलं जवळ तू गेलाय हे सुंदर मनापासून मानत नाही, जवळ काय उपयोग नाही. अरे तू येशील 4 दिवस, बरं वाटेल तिला. बरं तू गेला का पुण्यांदा आणतो कर. म्हणून सांगायचंच नाही वय. नाही जे ठरलं हाय ते ठरलं हाय. आता मला बी नाही आवडलं, म्या बी हांतरून धरावं का? असं नग बोलू बाबा. मग तू बी असं काय बी करायचं नाही. तुमची इच्छा होती ना हो म्या काम करावं म्हणून. हा भीमादाला इच्छा, गंगूताईची मेंढर घेऊन इजापूरला गेलो होतो म्या. पा या येळेला काय बी घोळ झाला नाही. वय समजा मेंढ्या बी नीट आहेत. अरे माझं बी हेच मत होतं. बघितलं ना सुंदरा? हाय काय रे बाळू, गेल्यापासून काय सांगावं धाडला नाही, काय नाही. तर कसं हाय ते कळवलं बी नाही. मला काय होतंय? हा बरं हाय म्या. सत्ती कशी हाय? बरी हाय. तिच्या घरला राहतोय, ना कामाला जातोय, आणि काय पाहिजे तिला? इथं घरात कोणी बी नसते. सत्ती असती तर बरं झालं असतं बघ. मला बी वाटतं इथं राहू म्हणून. बरं जे खरं आहे त्यापासून किती दिवस लांब पळणार आहे आपण? आय आता आम्ही परत येणार नाही हे मनापासून ठरव एकदा. असं काय बी बोलू न कर. खरं हेच आहे. सुंदरा, ते चाललं आहे ते चांगलं चाललं आहे. कशा पाहिजे गोष्टी उघडत बस. हा बर पुढं काय करायचं ठरवलं आहे? मेंढे घ्यायचं म्हणतो आहे. कशा पाहिजे? कशा म्हणजे अजून किती दिवस गंगूताच्या मेंढ्या सांभाळायच्या? मला माझ्या मेंढ्या पाहिजे आहे. अरे पण त्या असताना चौथाच्या कशा पाहिजे? बा तुझ्या मोरा हात पसरत नाही. मला माझ्या मेंढ्या घ्यायच्या आहेत. हवं मला बाळूचा विचार पडतो आहे. कवा घेणार आहेस मेंढ्या? इथनं गेलो का घेईन म्हणतोय. हा मेंढ्या घेतला लागली सांगावं धाड. हा आज मोठा हो आणि सत्ती संग सुखानं संसार कर. ते सोड, बरी कवा होणार आहेस ते सांग मला. हाय अरे तुला बघितलं मला बरं वाटलं. बर हात पाय धुवून घे, मी काय ते गोडाच कर. हा अगं बरं नाही ना हो तुला? गोडाच काय घेऊन बसलीस? अरे काय सारखं बरं नाही करते म्या. नग मला जाय पाहिजे. मेंढ्याची जबाबदारी आहे माझ्यावर. जाशील की, जेवून गेला तर काय होत नाही. अगं नको म्हणतोय ना व. बरं नाही तर करणं गरजेचं आहे का? वय आहे, आराम कर व्हायस. आणि याला काय गोडाच लागतं असं काही नाही. वय घरात जे काय आहे ते खाईन म्या. म्या का बाहेरचा आहे वय? आता कुणी बी काय बी बोलू नका. हा बरं म्या नसताना आईची काळजी घ्या. अरे काय गणगण आहे डोसक्यात? कसलं काय काम नसलं का बसायचं गप्पा जोडीत. हा आणि तुम्हाला काम करायला कोण न ग म्हणलाय? हा
काय सांगू न ग त्या बाळाप्रसंग एकटाच गेला इजापूरला आणि त्याला तर गेला त्या तात्याला बी घेऊन गेला आम्हाला सांगितलं बी नाही. ती जरा गाईच झाली बघ. बाळप्पा म्हणला आणि लागलीच निघालो. हं? बाळापाचं काय चाललं आहे? हा बाळप्पा वय. अरे मेंढ्या राखाया तयार झालाय गडी. काय सांगतो? हा म्हणजे मेंढ्यासनी काय खायला लागतंय, त्यासनी कोणता पाला आवडतो, त्यासनी कसा जीव लावायचा हे समजतो आता आम्हासनी शिकवायला लागलाय. वा वा बाळाप्पा तर लय गुन्ही निघाला रे. हा गुन्हे आहे. बर चल मला उशीर होतो जातो. अय थांब जरा आणि पुण्याला जाताना आम्हाला बी सांग काय तर निघशील एकटाच. वय वय वय. हा बर ये रात्रीचं भाषणाला ये. भजनाला होय. हा 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 आलोच. हा हा चल. बाळू भीमा ये तांबळ घे बस हा जेवाय वाढते. त्याला वाढ ज्ञान आहे बसत आता. बा माझ्या संग नसल बसायचं तर मी बाहेर थांबू का? बाळू अरे त्यासनी आता भूक नसल. उगा अन्न मोर बसल्यावर तंटा नका. अगं पर इतक्या दिसानं आलो आहे समधी संग बसलो असतो की. है भीमाला बोलवलं पर त्याच काय हवं. तुम्ही तरी 2 घास खाऊन घेता का? मला भूक नाही. बर बाळू तू घे जेवून. तू का जेवणार आहेस? काय का म्या कवा तुमच्या संग जेवाय बसते हाय वय. बाळू गंगी धड बोलती नव तुझ्या संग. म्हणजे काय बेन कसं बी बोललं तर माझी मायंदाळ काम आहे. तसं नव यायला भाकर मिळती का? तुझी सर नाही बघ कोणाला. तुझ्या संग होतो या घरात राहत होतो तवर कधी उशीर झाला नाही मुकात घात जाय. आता तुझ्यासारखं कोणासने बी नाही जमायचं. आणि असं बी मला लय भूक नाही लागत. तसं नाही चालायचं. सत्तीन तर काळजी घ्यायला पाहिजे की. त्यासाठी यानं घरात येऊ आलं पाहिजे. घरात पाय टिकलं पाहिजे. एक दिवस मी आज जाते गंगेकडे आणि सांगते तिला का माझ्या पोराची आबळ होऊ देऊ नका. राय माझं जेवण झालं आहे. तू बी जेवून घे आणि निघतो आता. म्हणजे लागलीच जाणार वय. वय मी इथं किती दिवस राहिलो तर तुझं मन काय भरायचं नाही. आणि तिकडं आता भन नाही तासो आहे माझी. तिकडं राहिलो तर बा आहेच. सत्य काय झालं ग? काय नाही. कसला विचार करते हाय? आजीला बरं वाटत नाही म्हणजे काय झालं असेल? बाळूमाची आठवण येत असेल. त्यांच्या तिथे राहिली नाही ना कधी. वय पर त्यासनी कोणी शिक्षा सुनावली नाही एवढं काय? अगं ते आपल्याला वाटतं या आजीला काहीतरी वेगळं वाटत असेल. हे बी हाय म्हणा. आपण जायला पाहिजे होतं ना. वय जायचं का? कुठे चाललं हाय? आजीकडे जायचं का असा विषय चालला होता. कसं बाई? अगं आजीला बघून येऊ म्हणलं
म्हणजे काय झालं काय नाही समजेल तरी ना. अगं बाळू गेला आहे ना व नका काळजी करू. हिमा बी हाय संग, त्यांच्या संग गेलो असतो म्हणजे चाललं असतं. आता नका. आता लय दिवस झालं गेलो नाही म्हणून म्हणलं. अगं जायचं तर मला बी हाय की, पण इथल्या कामांचं काय करायचं. मागणं करू की. नग आधी हातातली कामं हातावेगळी करू आणि मग जाऊ. त्यावर हे बी येतील ना व. येईल की. आज राखी पुनव हाय, यायलाच पाहिजे. आता जर काही लवकर नाही आलं ना आणि पुण्यांदा कुठे जायचं असेल, मी आता काही धाडायचं नाही बघ. असं कसं? आणि त्यांना जायचं असेल तर काय थांबवून ठेवणार आहेत वय? ते काय मला ठाव नाही बघ. नीट जा आणि काळजी घे. बाय तू माझी काळजी करू नकस, गवताची काळजी घे. व्हायर किती वेळा सांगशील? ऐका तू बोललेलं चालतंय वय. व्हाय मी आया हाय तुझी. बरं वैद्याकडे जायचं ठरलं आहे, हवा म्या गेल्या विसरू नकस. व्हाय जाते. तू तिथं समद्यांची काळजी घे आणि गंगीला त्रास देऊ न ग आणि सत्यवाशी भांडू बी न ग. तो काय आता लहान आहे वय. लहान पोराला सांगितलं का काय सांगतेस. होय की, आणि आता काम बी करायला लागलाय तो. त्याच्या मेंढ्या घेणार आहे. व्हाय की मेंढ्या घेतला का लागलीच सांगावं धाड. हा आम्ही येऊन जाऊ. वय आधी तुला बरं व्हायचं आहे. बरं नसल वाटत तर येऊ नकस. ह्याच मेंढ्या घेऊन इकडे येऊन जाय. हा तात्याच्या नादाला जास्ती लागू नग. काय ठाव पंचानं धाडला असेल तर. नाही ग, पंचाचा नाद सोडलाय त्यानं. तरी बी ती माणसं काय चांगली नाहीत. आपण काळजी घेतलेली बरी. मला माणसं ओळखा येत नाहीत होय. तसं नाही, त्यांचा अनुभव आपल्याच काही चांगला नाही म्हणून सांगतोय आम्ही. बाकी तुला तर समजतच आहे की. बर जातो मी. तू बाहेर येऊ नकस, आराम कर जा. भाई नीट जा. पोचला का सांगावा धाड. काळजी घे, गवताची बी बाकीच्यांची. वय हा येतो मी. आणि भीमादा तालुक्याला गेला तर वाट वाकडी करून येत जा. ह्या करीन रे, पर तू घरात थांबत जा म्हणजे झालं. वय येतो मी. सत्ते ए सत्ते आवरलं का. आवडतीय.
ना मग थांबवून दाखव मला. सत्ते, अय सत्ते, कुठं ध्यान आहे तुझं? हा, काय करायचं आहे? बाळू येईल आता. स्वयंपाक अजून झाला नाही. मी करते, तू बस. अय्यो बाळू, अरे ये की रे. अय्यो बाळू, तू कधी आला असं गावात? हे काय मगाशी चालू होत, आता निघालोय. लगेच निघाला असं? वय आयला बरं नाही म्हणून बघाय आलो होतो, आता निघालो. यो, आता ते घर आहे माझं, इथं काय आहे? अय्यो बाळू, अरे असं म्हणू नकोस रे. हे गाव सुद्धा तुझंच आहे. हे गावातल्या लोकांना गरज आहे तुझी. तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून असं वाटतंय गुंडाप्पा तुला. हे तसं नाही बाळू, मी खरं तेच सांगतोय. हे जाऊ दे, कारभार हातात घेतलास का नाही अजून? हा, यो, अरे म्हणावा तसा नाही रे अजून. अरे लवकर घे, गावाला चांगल्या पंचाची गरज आहे. तुझ्या आप्पानी जे गावाला लुटलं आहे त्याची भरपाई तूच करशील, हे माहित आहे मला. मित्र म्हणून सांगतोय, वाईट वाटून घेऊ नगस. अरे बाळू, त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही रे, खरं तेच सांगतोस तू. गोऱ्या सरकारच्या वतीनं तुम्ही आहे गावात, तेव्हा कारभार हातात घे आणि गोरगरिबांची मदत कर. आणि येळ पडली तर स्वतःजवळचं धनधान्य द्यायची बी दानट ठेव. यो हो या, तू काळजी करू नकोस. ज्यांना ज्याची गरज असेल ते पुरवण्याचं काम मी करेन. आणि अजून एक, लोक भीतीपोटी चांगलं बोलतात तसं तुझ्या संग नको व्हायला. तुझ्या माग बी लोकांनी चांगलंच बोललं पाहिजे. अय्यो, आणि लोकांचं जाऊ दे रे, वरनं बघतो हा, एवढं ध्यानात ठेवून जे करायचं आहे ते कर. अय्यो होय, अरे लोकांना मदत केली पाहिजे या मताचा मी देखील आहे. मी हळूहळू गावाचा कारभार हातात घेतो आहे. लोकांशी जाऊन प्रत्यक्ष बोलतो आहे आणि त्यांच्या समस्या सुद्धा समजून घेतो आहे. अरे झालं तर मग हेच काम असते पंचाच. काम कर आणि मदत लागली का मला सांगावं धाड निसता. अरे बाळू, तुझी मदत लागणारच की रे, मी धाडीनं सांगावा. ठीक आहे,
निघतो मी. गुंडू अयो कोणाशी बोलतोस बाबा? यो बाळूवाला आहे निघाला आता.